आपलं महानगर माय महानगरच्या या विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. मी उमेश खंडागळे. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले. काही ठिकाणी जागा आणि फ्लॅटच्या स्वस्तात जमीन खरेदी करून देतो या नावाखाली फसवणूक होते, तर काही ठिकाणी ऍडमिशन च्या नावाखाली फसवणूक होते. त्यासोबतच सायबर क्राईमच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. या सगळ्या संदर्भामध्ये ठाणे आणि नवी मुंबईकरांनी कोणती सावधानी घ्यावी आणि कशा पद्धतीने तिथे फसवणुकीचे प्रकार होत आहेत या संबंधी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपलं महानगरचे रायगडावरचे निवासी संपादक विजय बावर्गी आहे. बावर्गी, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. नेमकी कशी आणि कोणत्या प्रकारामध्ये फसवणूक होती नागरिकांची? काय झालंय, फक्त नवी मुंबईच नव्हे तर रायगड जिल्हा, नवी मुंबई हा जो सगळा परिसर आहे, या ठिकाणी जमिनीचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत. त्या माध्यमातून जमिनीची खरेदी विक्री करायचं असेल, फ्लॅटची खरेदी विक्री असेल, हे प्रकार तर समोर आलेच आहेत. पण सायबर क्राईम असेल किंवा चिटफंड घोटाळा, रक्कम दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवण्याचे प्रकार असतील, यातून फसवणूक प्रचंड सुरू आहे. आणि गेल्या 15-20 दिवसामध्ये जी प्रकरणं पुढे आले त्याच्यामध्ये असं झालंय की अनेकांनी मेहनतीने कमाई करून पैसा जमवला आणि आपलं काहीतरी भविष्य उज्ज्वल होईल ह्या आमिषापोटी त्यांनी ते रक्कम गुंतवली आणि त्यांना पुन्हा आता आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलंय आणि आता पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागत आहेत. तर ह्या सगळ्या प्रकरणांमधून जनतेने काहीतरी बोध घ्यावा आणि हे प्रकार होऊ नयेत यासाठी आपण काही घटना जर जनतेसमोर मांडल्या, त्यांना त्यातून सावध केलं तर एक चांगला संदेश आपल्याला समाजात देता येईल. काय नेमकं काय घडलं, काय तुम्ही सांगू शकाल की नेमकं कोणत्या घटना घडलेल्या आहेत गेल्या 10-15 दिवसांमध्ये, त्याची काही उदाहरणं देता येईल? नवी मुंबई किंवा रायगड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकरण आता गेल्या 15-20 दिवसांमध्ये समोर आले त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की नवी मुंबईत आणि रायगड जिल्ह्यात विशेषतः मेडिकल कॉलेज किंवा मॅनेजमेंटचे कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत की त्या ठिकाणी प्रवेश मिळावा अशी बहुतांश पालकांची इच्छा असते. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत असतात. आणि त्या प्रवेश घेण्यासाठी देणगी स्वरूपामध्ये किंवा प्रवेश मिळावा या अट्टहासापोटी पालक कितीही रक्कम द्यायला तिथे तयार असतात. आणि केवळ ती रक्कम जी मिळणार आहे त्याच्या आमिषापोटी हे फसवणुकीचे प्रकार वाढलेत. आणि फसवणूक करणारी जी लोक आहेत ती बहुतांश परप्रांतीय असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. अगदी कालचंच उदाहरण जर बघितलं तर अलिबागचं एक आपलं मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, एका मुलीला प्रवेश घ्यायचा होता. ती मुलगी कोल्हापूरची होती आणि तिला प्रवेश घ्यायचा ही माहिती कलकत्त्याच्या एका माणसाला कळाली, तरुणाला. आणि त्यांनी ऑनलाईन संपर्क साधला त्या मुलीच्या वडिलांशी आणि मी प्रवेश मिळवून देतो असं त्यांनी त्यांना सांगितलं. आणि तो जो मुलगा आहे कलकत्त्याचा, सोमेन मित्रा नावाचा, त्याला महाराष्ट्र माहित नव्हता, अलिबागमध्ये कधी आला नव्हता. केवळ गुगल वरून सर्च करून त्यांनी सगळी माहिती घेतली. आणि ज्यावेळेस तो अलिबागमध्ये आला तर पहिल्यांदाच आला होता अलिबागमध्ये. अलिबागचे रस्ते त्याला माहित नव्हते, ते कॉलेज कुठे आहे ते माहित नव्हतं. आणि तिथे येऊन त्या मुलीच्या पालकांना भेटला, त्यांच्याकडून त्यांनी जवळपास 35 लाख रुपये घेतले. आणि 35 लाख रुपये घेऊन तुमचं मी ऍडमिशन करून देतो 2 दिवसामध्ये असं सांगितलं. पण 2 दिवसानंतर सुद्धा त्या मुलीचं ऍडमिशन काही मिळू शकलं नाही. आणि ते जे मुलीचे पालक होते, त्या अभिजित वनिरे नाव त्यांचं, तर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. मग त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसात धाव घेतल्यानंतर ती जी मुलं होती, तो सोमेन मित्रा जो होता तो इथून पसार झालेला होता. मग त्याचा सगळे माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि आंध्र प्रदेश मार्गे ते ओरिसातून कलकत्त्याला निघाले होते. आणि त्या ठिकाणी कलकत्त्याला जाऊन पोलिसांनी त्यांना पकडलं. ते 4 जणांची टोळी होती आणि त्यांना पुन्हा अलिबागमध्ये आणलं.
आणि त्यांच्याकडून पैसे वसुलीचा प्रयत्न केला तर तोपर्यंत त्यांनी ते पैसेही कुठेतरी गायब केले होते. अशा प्रकारे फसवणूक त्या पालकांची झालेली आहे. त्या संदर्भात आम्ही तिथल्या डीनशीच चर्चा केली आणि डीनशी चर्चा केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं पडलं की आमच्याकडे सगळे प्रोसेस ऑनलाईन आहे, त्यामुळे कुणाच्या माध्यमातून इथं प्रवेश देण्याची प्रक्रियाच आम्ही करत नाही. त्यामुळे पालकांनी सुद्धा अशा कोणत्याही माणसाला मध्यस्थी न घालता थेट ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही किंवा प्राचार्यांशी संपर्क साधा आणि डायरेक्ट कॉलेजमध्ये येऊन तुम्ही संपर्क साधून प्रवेश निश्चित करा. पण असं कुणाच्या तरी माध्यमातून प्रवेश मिळेल असं कुणाला वाटत असेल तर ती पद्धतच मुळात चुकीची आहे. त्यामुळे पालकांनी या बाबतीत खूप सावधगिरीची भूमिका घेणं गरजेचं आहे. हे झालं ऍडमिशनच्या बाबतीत. मात्र चिटफंड असेल किंवा फ्लॅट किंवा जागांची खरेदी विक्री यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये रायगडमध्ये गेल्या 10-15 दिवसांमध्ये फसवणुकीचे प्रकार समोर आले. त्या संबंधी काय सांगू शकता? तर चिटफंडचा जो विषय आहे तो उरणमध्ये तो चिटफंड घोटाळा झालेला आहे. तिथे झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हजारो नागरिकांनी अशी गुंतवणूक केली की आपल्याला त्याच्यामध्ये दुप्पट पैसे मिळतील, त्या जास्त रक्कम मिळेल. मग अनेक लोकांनी कर्ज काढली, आपल्या मालमत्ता गहाण ठेवल्या, दागिने गहाण ठेवले आणि त्या रकमा त्या ठिकाणी जमा केल्या. आणि त्याच्यामध्ये एक सतीश गावण नावाचा एक मुख्य सूत्रधार आहे किंवा तिथले कोपरोली नावाचं एक गाव आहे उरणजवळ, तिथली सुप्रिया पाटील नावाची एक महिला आहे. तर त्या दोघांनी हे पैसे जनतेकडून गोळा केले. अक्षरशः कोट्यवधी रुपये त्यांनी गोळा केले. आणि ज्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक होते, त्याच्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार झाली. पोलिसात तक्रार झाल्यानंतर त्या सुप्रिया पाटीलला अटक सुद्धा झाली. आणि अटक झाल्यानंतर ज्यावेळेस माहिती घ्यायला लागले पोलीस, तर त्यांच्या लक्षात आले की पोलीस खात्यातले 3 मोठे अधिकारी ह्या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. त्यांची मदत घेऊन ही सुप्रिया हा पुढचा प्रश्न होता या संबंधी की याच्यामध्ये राजकीय वरदहस्त किंवा पोलिसांचे लागेबांधे असण्याची शक्यता आहे का? अजून तसं काही पुढे आलेलं नाहीये, पण ते असू शकतात. ज्या ती पोलीस अधिकारीच त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्या ती राजकीय लागेबांधे सुद्धा तिथं असण्याची शक्यता आहे. पोलीस तपासात अजून ती काही तेवढं पुढे आलेलं नाहीये. पण 3 पोलीस अधिकारी आहेत, अगदी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत, उपनिरीक्षक आहेत की ज्यांचं नाव रवींद्र पाटील आहे, योगेश पाटील आहे, संदीप सोनवलकर आहे. अशा तिघांना सस्पेंड सुद्धा केलेलं आहे. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी चिटफंड घोटाळा झाला, त्या चिटफंड घोटाळ्यामध्ये गुन्हेगारांना साथ देण्यासाठी पोलीसच जर पुढे येत असतील तर ती एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे पोलिसांसाठी. परंतु पोलीस आयुक्त जे आहेत मिलिंद भारंबे यांनी मात्र कठोर कारवाई करून तिघांना निलंबित केलेलं आहे. या बाबतीत पण जनतेने अत्यंत सावधगिरी बाळगून अशा गुंतवणूक करणाऱ्याकडे निर्णय घेतला पाहिजे की जनतेने या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. मात्र दुसरीकडे जनतेचे काही प्रश्न असतात, नागरिकांच्या काही समस्या असतात, कोणाला आरोग्याची समस्या असेल किंवा इतर कोणती घटना असेल, त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल, यासाठी देखील पैशांची गरज भासते. आणि अशा वेळेस लोक हे कर्ज पद्धतीने पैसा उभा करण्याचा प्रयत्न करतात. तर यामध्ये देखील झटपट कर्ज मिळवून देतो या नावाखाली देखील रायगडमध्ये फसवणुकीचे प्रकार काही घडतायत का? याच्यामध्ये कसं झालंय की आता अगदी 8 दिवसापूर्वी अशी एक घटना लक्षात आली की कर्ज आम्ही देतो, कर्ज काढून देतो किंवा कर्ज मिळवायला मदत करतो आणि त्यासाठी तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल आणि ती रक्कम द्यायची सुद्धा लोकांची तयारी असते. आणि याच्यामध्ये एक बिझनेस करण्यासाठी म्हणून कर्ज पाहिजे होतं आणि किती तर 10 कोटी रुपयांचं कर्ज पाहिजे होतं. आणि त्यासाठी इथल्या एका व्यावसायिकानं त्या जो मध्यस्थी माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधला, त्या दोघांची चर्चा झाली आणि हे सगळं झाल्यानंतर प्रोसेसिंग फी, कर्जाची प्रोसेसिंग फी भरावी लागेल, त्यासाठी त्यांनी जवळपास 50 लाख रुपये घेतले आणि ते तुम्हाला मी कर्ज मिळवून देतो आणि परदेशी बँकेतून कर्ज मिळवून देतो असं आम्हीच दाखवलं. जो मध्यस्थी होता तोही गायब झाला, त्याचा फोन सुद्धा बंद झाला आणि ती सगळीच रक्कम
निघून गेलेले, तो माणूस पण इथून फरार झालेला आहे आणि आता तो मात्र पोलिसांकडे हेलपाटे मारत बसला की माझी फसवणूक झाली म्हणून. तर या बाबतीत सुद्धा लोकांनी कर्ज मिळवून देण्यासाठी कोणाची मध्यस्थी वगैरे कशा पद्धतीने करायची, कोणाशी संपर्क साधायचा, याबाबत त्यांनी स्वतःच आता निर्णय घेण्याची गरज झालेली आहे. नाही, या संबंधी पोलिसांमध्ये त्यांची फसवणूक झाली हे नागरिक पोलिसांमध्ये जात आहेत, तर पोलीस तक्रार करतायत. पोलिसांकडे तक्रार करतात, पण काय होतं की ती जी नावं पोलिसांकडे देतात की ह्या माणसाकडे आम्ही पैसे दिले, मग त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागते, पण त्यांचा पत्ता त्यांच्याकडे नसतो. फोन नंबर दिलेला असतो, तो फोन नंतर बंद झालेला असतो, फोनचं स्ट्रेस लागत नाही. अशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत, पण पैसे मात्र गेलेले आहेत लोकांचे. याच्यामध्ये सायबर क्राईम काही मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करताना दिसतंय का? कारण ठीक आहे, त्यांनी मोबाईल नंबर दिला, तो बंद पडलेला आहे, तो ट्रेस होत नाहीये, हे सगळ्या अडचणी तर असणारच. परंतु सायबर क्राईम डिपार्टमेंट जे आहे पोलिसांचं, ते काही अधिक वेगानं यामध्ये काम करताना दिसतंय का? सायबर क्राईम आमच्याकडे इथे आहे नवी मुंबईमध्ये, परंतु तिथेही असं अडचण आहे की तक्रारी नोंद होतात, पण त्याचा ट्रेस तेवढ्या पद्धतीनं शोध तेवढ्या पद्धतीने लागत नाही. ज्या तुलनेमध्ये ते एखाद्या गुन्ह्याचा शोध लागला पाहिजे किंवा आरोपींना पकडलं गेलं पाहिजे. कारण ते आरोपी परप्रांतीय असतात, त्यांचे फोन ट्रेस होत नाहीत, त्यांची नावं खोटी असतात, त्यांच्याकडे पत्ते नसतात. अशी जर अवस्था असेल तर त्या लोकांना शोधायचं कुठे, हा महत्वाचा प्रश्न राहतो. आणि बऱ्याच वेळा आता एक ऑनलाईन जॉब चा मोह असतो, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, पण नोकरी मिळवण्यासाठी मग ऑनलाईन जॉबचं एक आमिष दाखवलं जातं. मग आम्ही तुम्हाला ऑनलाईनवर किंवा वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीनं काम मिळवून देतो, त्यासाठी तुम्ही एवढी आधी गुंतवणूक करा. मग सुरुवातीला 1-2 कामामध्ये त्यांना पैसे दिले जातात. मग एखाद्या कामात 10,000 मिळतील, 20,000 मिळतील. मग आपल्याला पैसे मिळत आहेत असं लक्षात आलं की तुम्हाला मग आम्ही मोठं काम देतो, मग त्यासाठी एवढे जास्त पैसे भरायला लागतील, मग तुम्हाला जास्त कामं मिळतील. असं करून पुन्हा ज्यावेळेस एक ठराविक रक्कम जास्त मिळते असं लक्षात आलं की तरुण किंवा त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने त्यात गुंतवणूक करतात की बाबा ठीक आहे, आता मला 50,000 मिळालेले आहेत, मग मी चला 5 लाख मिळाले तर मला आणखी 5 लाखाचं त्याचे फंड्स मिळतील, म्हणजे 10 लाख मला त्याचा फायदा होईल. असं मिळालं की 5 लाख रुपये ते गुंतवणूक करतात आणि 5 लाख किंवा अशी 10 लाख गुंतवणूक केली की समोरचा जो माणूस असतो तो सगळं बंद करून टाकतो. त्याचा फोन बंद करतो, त्याचा पत्ता सापडत नाही, त्याचं नाव खोटं असतं. मग अशा वेळी फसवणूक झाल्यानंतर पैसे ते कुठून परत मागायचे, कसे मागायचे, ही अडचण या तरुणांसमोर आहे. अगदी इथे सीवूड्स असेल किंवा मानसरोवर असेल, तिथले 2-3 तरुणांची अशी जवळपास 25-25 लाखाची फसवणूक झाल्याचं उदाहरण अगदी गेल्याच आठवड्यामध्ये समोर आलेलं आहे. मोठे रक्कम जाते, 25-25 लाखांची रक्कम जर का नोकरी मिळवण्यासाठी ऑनलाईन जॉब असेल किंवा वर्क फ्रॉम होम असेल, यासाठी मिळवण्यासाठी जर एवढे पैसे खर्च केले जात आहेत, तर यामागे नक्कीच मोठं हे षडयंत्र असणार आहे, मोठे रॅकेट असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे TCS सारखी एवढी मोठी कंपनी आहे की जी वर्क फ्रॉम होम बंद करते आणि कोरोना काळामध्ये सुरू झालेला ही पद्धत आहे ती आता कुठेतरी संपुष्टात येण्याच्या मागे आहे. आणि असं असतानाही तरुण या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन जॉबच्या आमिषाला भुरळ पडते त्यांना, ते या मृगजळाच्या मागे धावतायत आणि त्यांची फसवणूक होते. म्हणजे एकीकडे पालकांची फसवणूक होतीये, दुसरीकडे बेरोजगार तरुणांची फसवणूक होतीये आणि विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या नावाने फसवलं जात आहे. नागरिकांना जमीन आणि जागा खरेदीच्या नावाने फसवणूक होते. एवढं सगळं हे रायगड आणि नवी मुंबईच्या भागामध्ये होत असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करते? पोलीस यंत्रणेसमोर सगळ्यात मोठं जे आव्हान आहे की गुन्हेगारांची जी माहिती त्यांना संपूर्ण जी मिळायला पाहिजे, त्यांचा शोध घेण्यासाठी जी पूरक माहिती आवश्यक असते, ती पूरक माहिती त्यांना तेवढी मिळत नाही. त्या आरोपीचे जर वर्णन करायचं झालं तर ते वर्णन व्यवस्थित नसतं, फिर्यादीने दिलेलं त्यांचं नाव असतं, ते नावाचा पत्ता नसतो, तर त्यांचा पत्ता त्यांचा सापडत नाही. जे फोन नंबर दिलेले असतात ते फोन नंतर बंद झालेले असतात, त्यामुळे त्या फोनचा स्ट्रेस लागत नाही.
अशा अनेक अडचणी पोलिसांसमोर आहेत आणि बहुतांश हे जे फसवणूक करणारे लोक आहेत ते परप्रांतीय आहेत आणि परप्रांतीय असल्यामुळे ते जर एकदा इथून पैसे मिळाले आणि परप्रांतात निघून गेले, परराज्यात निघून गेले की मग त्यांचं शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असतं. ते इथून पथकं पाठवतात, सगळ्या गोष्टी होतात, धावपळ होते, परंतु तेवढ्या प्रमाणात मग त्या गुन्ह्याचा शोध लागण्यात अडचणी निर्माण होत आहेत. बरोबर आहे बाबरजी, हे सगळं काही घडतंय ते रायगड आणि नवी मुंबई या भागामध्ये घडतंय. तर आणखी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन करू इच्छिता की ज्यामुळे त्यांची फसवणूक टळू शकते? आपल्याला आपल्या प्रेक्षकांना एवढंच सांगता येईल की कुठल्याही प्रकारचे व्यवहार करताना म्हणजे तुमच्या मुलांना कॉलेज शाळेचा ऍडमिशन असेल किंवा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असेल, अशा वेळी आपण खूप सावधगिरी बाळगायला पाहिजे. ज्या व्यक्तीशी व्यवहार करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे संकलित केली पाहिजे. ती व्यक्ती नेमकी राहते कुठे, त्याचा पत्ता बरोबर आहे की नाही, त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे आणि जोपर्यंत ही खातरजमा करून घेतली जात नाही तोपर्यंत तसे व्यवहार करणं चुकीचं आहे. आणि आतापर्यंत जे व्यवहार होत आहेत ते केवळ समोरासमोर माणूस भेटतो, तो काही ते नाव सांगतो, त्याच्यावर विश्वास ठेवला जातो, तो आमिष दाखवतो, एक दोन व्यवहार ते सुरुवातीचे व्यवस्थित करतात आणि नंतर मग एक विश्वास संपादन करून मग फसवणूक, मोठ्या रकमेची फसवणूक केली जाते. तर हे जे तंत्र आहे ते तंत्र लोकांनी अभ्यासलं पाहिजे की बाबा असं काय काय होऊ शकतं. त्यामुळं सुरुवातीला आपल्याला 4 पैसे मिळत आहेत म्हणून आपण जास्त आम्ही मोठं काहीतरी आपल्याला घबाड मिळेल या अनुषंगाने जास्त रक्कम गुंतवायला जातो आणि आपण एक मोहापायी त्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यात आपणच अडकतो. त्यामुळे लोकांनी स्वतः सगळे कोणताही व्यवहार करताना ज्या काही चुका घडतायत, त्या काही घटना घडतायत त्यातून बोध घेऊन आपल्यामध्ये कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. बरोबर आहे. बाबर सरांनी व्यवस्थित समजून सांगितलं की नागरिकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. हे फक्त ठाणे आणि नवी मुंबई सारख्या, रायगड या भागासारख्या ठिकाणी घडतंय असं नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये इतरत्र ठिकाणी काही प्रमाणामध्ये या सगळ्या घडामोडी घडत आहेत. या सगळ्यांची माहिती आपण आधी घेतली पाहिजे. कुठे पैसे गुंतवायचे आहेत, ते गुंतवणूक करणारी संस्था जी आहे ती किती विश्वासार्ह आहे याची माहिती आधी नागरिकांनी घेतली पाहिजे. जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, तिकडे आधी तपास केला पाहिजे आणि त्यानंतर खरेदी विक्री ही केली पाहिजे. ऍडमिशन साठी देखील आधी कॉलेजशी संपर्क केला पाहिजे, महाविद्यालयाशी संपर्क केला पाहिजे, तिथल्या सगळ्या यंत्रणेशी संपर्क केला पाहिजे. कोणत्याही मध्यस्थाची मदत न घेता स्वतः संपर्क करून ऍडमिशन केले पाहिजे, असं आवाहन आपलं महानगरचे निवासी संपादक बाबर यांनी केलं. सर, या सगळ्या माहितीबद्दल आपले धन्यवाद. अशाच पद्धतीची अपडेट माहिती आणि घडामोडी तुम्हाला mymahanagar.com वरती पाहायला मिळतील. त्यासोबतच आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तुम्ही ताज्या घडामोडी जाणून घेऊ शकता. आणि आमचं माय महानगर लाईव्ह हे युट्यूब चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तिथे देखील तुम्हाला या संबंधीच्या अधिक माहिती आणि घडामोडी पाहायला. धन्यवाद.